कसं वाटलं आमचं घर तुम्हाला? भारी मस्त आहे. मी काय म्हणतोय, तुमच्या काही अपेक्षा असतील ना तर स्पष्ट सांगा बरं का. म्हणजे काय आहे, घरच्यांना आपल्याला शेवटचा निर्णय देता येईल. खरंय. मी पण हाच विचार करत होते, कारण आपल्याला सोबत आयुष्य घालवायचंय ना. हां. आणि काय माहिती आहे का, हं. त्यात मला झालाय उशीर खूप. म्हणजे ना, एकटा असल्यामुळं आणि घरची जबाबदारी असल्यामुळे ना मला उशीरच झाला थोडा. तर त्यामुळे तुम्ही काय असेल ते स्पष्ट सांगा, वाईट नाही वाटून घेणार मी. आता आपल्याला लग्न करायचंच आहे, तर मग थोडंसं मी तुमच्यासोबत असं फ्रेंडलीच बोलते. हां. हा. तसं ना माझ्या काही जास्त नाही अपेक्षा, फक्त 5च अपेक्षा आहे. 5? हा 5 म्हणजे किरकोळ आले खूप. हा म्हणूनच ना, आणि म्हटलं तुम्हाला सांगावं, म्हणजे कसं तुम्हीच त्या इच्छा पूर्ण करशाल ना. मी प्रयत्न करेल नक्कीच. हा ना. तर 5 म्हणजे 5 म्हणजे पगार असलेला, पण त्या पगाराला 5 शून्य असलेला, असा पगार असलेला मुलगा पाहिजे मला. अहो, ते काय किरकोळ आहे. काय माहिती आहे का, पगार जरी घेतला तुम्ही समजा एक, एकच्या मागं 5 शून्य म्हणजे एक एक दशक, शतक, हजार, दशक, लक्ष. हा, तेवढाच पगार. आणि जास्त काही नाही, आपलं 4 व्हीलर पाहिजे. 4 म्हणजे 4 व्हीलर गाडी पाहिजे असं घरासमोर. फोर व्हीलर. हा, माझी ना पहिल्यापासून इच्छाच होती, अशी थार बीर काहीतरी मस्त ना घरासमोर पाहिजे. वाव. आणि त्यासमोर त्यात नाही हिंडलं पाहिजे ना आपण, जसं संडे मंडे असं. आल्टो वगैरे नाही चालायची? नाही हो, मला पहिल्यापासून थारच आवडती. ती किती भारी असते. आणि ब्लॅक कलर पाहिजे मस्त, काचा बिचा ब्लॅक बिक, वाव असं पाहिजे. आणि अजून 3 म्हणजे 3 BHK पाहिजे मला. 3 BHK फ्लॅट? मग 3 BHK? हा. आणि तो पण असा ना मस्त पुण्यामध्ये पाहिजे. म्हणजे कसं पण असं ना सिटी मध्ये राहायला भारी असं, म्हणजे गावाकडे कसं ओलेची. मी काय म्हणतो माहिती आहे का, एक 1 RK घेतला आणि त्याच्यात 3 पडदं लावून टाकलं मध्ये, होईल ना 3 BHK? तुमचं तर काही पण बरं, जाऊ ते. आणि 2 म्हणजे 2 व्हीलर पाहिजे, असं स्पोर्ट बाईक पाहिजे, असं कुठे फिरायला गेलं का असं मस्त फील आलं पाहिजे. वा, असं पाहिजे मला. म्हणजे 2 व्हीलर पण पाहिजे बरं का. 2 व्हीलर हा मग. स्पोर्ट्स बाईक? हो. अहो, झाली किती ती? बरं, बुलेट पण चालेल मला. ती तर किती भारी असती. वाव, बुलेट. आणि एक म्हणजे ना एकुलता एकच पाहिजे, म्हणजे कसं कोणाची किचकिच नको, काचकच नको, काही नको. वा वा वा, तशा माफकच अपेक्षा येतो तुमच्या. हो, जास्त काही नाही हो, थोड्याच 5च. 5 आकडी पगार ना? हो. तुमच्या वडिलांना किती पगार होतो? माझ्या वडिलांना आता जास्त काही नाही हो, कमीच होतं. 10,000 असेल फक्त. आणि तुम्हाला 5 आकडी पगारवाला नवरा पाहिजे का? हा, मग अख्खा आयुष्य नुसतं 10,000 थोडे ना मी काढू शकते. अहो, पण तुमच्या आईने केलाच ना संसार वडिलांबरोबर. का संसारासाठी पैसे पगार सगळं गरजेपुरतं लागतं, पण एवढं पण नाही लागत. बरं चला, जाऊ द्या, काय नाही. आता माझ्या अपेक्षा सांगू का? हा, सांगा ना. माझ्या पण काय नाही, एकदम छोट्या अशा 2-4च अपेक्षा आहेत, किरकोळ. हे हा, सांगा मग. म्हणजे काय माहितीये का, बरेच जण ती अपेक्षा करतात, म्हणून म्हणलं आपण केली तरी काय वाईट झालं, हा, बरोबर आहे. आहे की नाही? हम्म. हा, तेवढं तुमच्या वडिलांना सांगा ना. काय? लग्न लावून द्या मस्तपैकी एखादं नाही का पॅलेस मध्ये, आणि सकाळचं नाही हा, संध्याकाळचं लग्न, 2 टाइम लोकांना मस्तपैकी 5 स्टार जेवण, आणि संध्याकाळी लाइटिंग बिटिंग डीजे. माहिती आहे ना तुम्हाला? एवढं? माझे पप्पा तर म्हणत होते की जो मुलाशी लग्न करायचं तोच मुलगा लग्न करून घेऊन जाईल. ह, तसं काय नसतं. अहो, तुमच्या जशा अपेक्षा आहेत तशा आमच्या पण आहे की नाही काय अपेक्षा. बरं, अजून एक सांगतो तुम्हाला. हा. वडिलांना म्हणाव, जरा ते मांडतात ना भांडी कोंडी संसार, त्याच्यामध्ये ना मस्तपैकी एक आहे ना अशी थार बीर मोठी कार उभी करा एक, आहे की नाही? अय, कसं आहे माहिती आहे का, लोक पण आली ना त्यांना पण कळलं पाहिजे अरे लग्न कोणाचं आहे, काय चाललंय, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय माहिती आहे का, लोक पण म्हणतील काय लग्न आहे मस्तपैकी, आणि तुम्हाला पण आवडती ना थार, मग आपण तुमच्या वडिलांनाच घ्यायला द्यायला सांगू. आणि एक शेवटची अपेक्षा माझी एकदम माफक, काय माहिती आहे का, एक 5-10 तोळ्याचे दागिने तरी करायला लावा. माझ्या नाही, तुमच्याच अंगावर, तुमच्या वडिलांना. आणि आहे ना 5-1 लाख रुपये द्यायला सांगा, म्हणजे काय लग्न बिग्न असं आपल्याला नवीन संसाराची सुरुवात करता येईल ना, त्यासाठी. अहो, तुम्ही काय हुंडा मागताय काय? मग तुम्ही काय जत्राची वर्गणी मागताय काय? हा, अहो इथं लग्नासाठी आलाय तुम्ही का बोली लावायसाठी आलाय? नाही, अपेक्षा गरजेपुरच्या पाहिजेत. पण हे काय तुमचं, कारच पाहिजे, एवढाच पगार पाहिजे, 3 BHK फ्लॅट. अहो, झोपडीत सुद्धा माणसं सुखाने संसार करतात. आणि ही मागायची आहे ना, त्यापेक्षा तुम्ही हे असं म्हणा ना की आम्ही कष्ट करून गाड्या घेऊ, घर घेऊ, ते आणा ना डोक्यात तुमच्या, की आई तर सगळं पाहिजे तुम्ही येऊन बसणार मग त्याच्यावर नागोबा. काय माहिती आहे का, अपेक्षा वगैरे सगळं ठेवा तुम्ही,
पण जरा आपला पण विचार करा. तुमच्याकडे बघितले कधी तुम्ही? तुमच्या पण घरच्यांनी गरिबीतूनच तुम्हाला वाढवलं आहे. तुमच्या आईने गरिबीतूनच संसार केला आहे, वडिलांनी केला आहे. त्यांचा आदर्श घ्या थोडा. काय आहे, परिस्थिती कशी असावी हे आपल्या हातात नाही, पण परिस्थिती पुढं कशी घडवायची हे आपल्या हातात असतं. तेव्हा तुम्ही असताल तयार तर हो म्हणा, आणि नसेल तर नाही म्हणला तरी काय हरकत नाही.